सरकारने एक जी.आर. काढला आणि मनोज जरांगे यांचं उपोषण संपलं. पण मनोज जरांगे आणि मराठा समाजाला पुन्हा एकदा सरकारने फसवले अशी चर्चा केली जाते आहे. पण ही चर्चा किती योग्य आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जे काही मनोज जरांगे यांनी मिळवून दिलेलं आहे ते इतर समाजाला अजूनही मिळालेलं नाही, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. SC, ST, OBC यांच्या रिझर्वेशनाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या लोकांना जे काही मिळालं नाही ते सध्या मराठा समाजाला मिळवून देण्यामध्ये मनोज जरांगे यांना यश आलेलं आहे. पण हे आपण व्यवस्थितरित्या तपासून बघत नाही. नेमकं काय झालं आहे हे मी तुम्हाला काही उदाहरणांच्या माध्यमातून सांगतो. समजा OBCचा एक कॅन्डिडेट आहे आणि OBCच्या कॅन्डिडेटने एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. तर त्या OBCच्या कॅन्डिडेटचा अर्ज दोन पद्धतीने गृहीत धरला जातो. एक ओपनमध्ये गृहीत धरला जातो आणि दुसरा OBCमध्ये गृहीत धरला जातो. SCचा एखादा कॅन्डिडेट आहे आणि त्याने जर सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याचा देखील अर्ज एक ओपनमधून गृहीत धरला जातो आणि दुसरा SCमधून गृहीत धरला जातो. STचं, NTचं या सगळ्यांचं त्याच पद्धतीनं आहे. मराठा समाजाला नेमकं मनोज जरांगे यांच्या आंदोलनामधून काय मिळालेलं आहे हे जर आपण तपासून बघितलं तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार दरवाजे उघडून दिलेले आहेत आणि हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे. आता हे दरवाजे कसे उघडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगतो. जर समजा एक जागा आहे आणि त्या जागेवरती मराठा समाजाच्या उमेदवाराने अर्ज केला आहे. जागा जर ओपनची असेल तर तिथे मराठा समाजाला गृहीत धरलं जाईल. जागा जर EWSची असेल तर तिथे ज्या लोकांना कुणबी किंवा SC BCचं आरक्षण मिळालेलं नाही ते लोक EWSच्या जागेवरती अर्ज करतील. एक जर जागा OBCची असेल तर तिथे देखील मराठा समाजाचा कॅन्डिडेट येईल आणि जागा जर SC BCची असेल तर तिथे देखील मराठा समाजाचा कॅन्डिडेट येईल. आता एकूण 4 जागा मी तुम्हाला सांगतो. काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयाची जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीमध्ये 5 जागा ओपनच्या होत्या, 1 जागा EWSची होती आणि 2 जागा OBCच्या होत्या. आता 5 जागा ज्या आहेत या 5 जागेवरती ओपनच्या कॅन्डिडेटमधून आपल्याला गृहीत धरूया आपण की ब्राह्मण किंवा मराठा, मारवाडी वगैरे ह्या लोकांना आपण तिथे घेतलं पाहिजे. 5 जागेपैकी 5 जागा मराठा समाजाचे कॅन्डिडेट घेतले गेले. दुसरी EWSची एक जागा होती. त्या EWSच्या जागेवर देखील मराठा समाजाचा EWSमधून कॅन्डिडेट घेतला गेला आणि दुसऱ्या जे 2 OBCच्या जागा होत्या त्या 2 OBCच्या जागेवर देखील कुणबी प्रमाणपत्र असलेले 2 कुणबी मराठा घेतले गेले. आता बघा, तिन्ही जागा, ओपनची जागा गेली, EWSची जागा गेली आणि OBCची ही जागा गेली. एखादा कॅन्डिडेट ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस त्याचे अर्ज 2च पद्धतीने गृहीत धरले जातात. एक म्हणजे तो कॅन्डिडेट ओपनमध्ये जातो किंवा तो कॅन्डिडेट त्याच्या कॅटेगरीमध्ये जातो. पण मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी जे आंदोलनाच्या माध्यमातून मिळवून दिलेलं आहे त्याचे अनेक दरवाजे त्यांनी उघडून ठेवलेले आहेत आणि हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे. सरकारने जरी त्यांना फसवलं असं म्हटलं जात आहे किंवा जो जी.आर. काल काढलेला आहे तो जी.आर. आणि आधीचा जी.आर. हा सारखाच आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जे कुणबी नोंदी सापडतील त्यांना देखील प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि या उमेदवारांना देखील इतके चान्स असणार आहेत की तो ओपनच्या जागेमध्येही फॉर्म भरू शकेल, तो कुणबीच्या जागेसाठी देखील फॉर्म भरू शकेल आणि तो EWSच्या जागेसाठी देखील फॉर्म भरू शकेल. हां, तो एक करू शकेल की तो जो जागा आलेली आहे त्या कुठल्या जागेवरती अर्ज करायचा आहे तो निश्चित ठरवू शकेल. पण त्याला एवढे सगळे ऑप्शन्स उपलब्ध राहणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की असं होऊ शकत नाही, पण असं झालेलं आहे आणि ती भरती प्रक्रिया पार देखील पडलेली आहे. ओपनच्या जागेवर मराठा समाज, EWSच्या जागेवर मराठा समाजाचा कॅन्डिडेट आणि OBCच्या जागेवर देखील मराठा समाजाचा कॅन्डिडेट हे घेतले गेलेले आहेत. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं हे सगळ्यात मोठं यश आहे की त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना हे सगळे जे ऑप्शन्स आहेत, हे सगळे जे दरवाजे आहेत, हे सगळे दरवाजे खुले करून दिलेले आहेत. त्याच्यामुळं सरकारने फसवले, सरकार फसवते, मनोज जरांगे पाटलांना या जी.आर.मधलं काही कळालं नाही, ही भाषा व्यर्थ आहे. त्यांचे वकील केदार जरी म्हणत असले की मराठा समाजाला सरकारने फसवले, असं अजिबात नाही. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला फसवले असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं, कारण त्यांनी एवढे ऑप्शन्स मराठा समाजाच्या तरुणांना उपलब्ध करून दिलेत जे आतापर्यंत त्यांना कधीही उपलब्ध नव्हते. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाचं आणि एकूणच मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं हे सगळ्यात मोठं यश आहे. हालाकी मराठा समाजातले देखील काही लोक मनोज जरांगे पाटलावरती टीका करत आहेत
की मनोज जरांगे पाटलाचे अपयश आहे, त्यांना फसवलं गेले, GRमध्ये शब्दांची भाषा बदललेली आहे, शब्द बदललेले आहेत किंवा जुनी दारू नव्या बाटलीमध्ये टाकून दिलेली आहे, असं बरंचसं काही बोललं जात आहे. पण असं नाही आहे. त्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे आणि मराठा समाजासाठी त्यांनी अनेक पर्याय खुले देखील करून दिलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं आंदोलन अयशस्वी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. त्यांच्या आंदोलनाने टप्प्याटप्प्यावरती वेगवेगळे दरवाजे मराठा समाजाच्या तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता एखादा कॅन्डिडेट जर आपण बघितला तर त्याच्याकडे आपल्याला किमान 2 ते 3 सर्टिफिकेट आपल्याला सापडू शकतात. एक त्याच्याकडे SCBCचंही सर्टिफिकेट आहे, 2 त्याच्याकडे EWCचंही सर्टिफिकेट आहे आणि 3रं त्याच्याकडे कुणबीचंही प्रमाणपत्र आहे. हे तिन्ही ऑप्शन त्याच्यासाठी सध्या आहेत कारण त्याच्याकडे त्याचे सर्टिफिकेट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन टू ऑल असलेल्या जागेसाठी देखील तो पात्र आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही 4 ऑप्शन्स आहेत, हे 4ही ऑप्शन्स सध्या या तरुणांना उपलब्ध करून दिलेले आहेत. पूर्वी काय होतं, पूर्वी कॅन्डिडेट फक्त ओपन जागेवरती येत होता. म्हणजे जर ओपनची जागा असेल तर तिथेच फक्त हा तरुण अर्ज करू शकत होता आणि ओपनची जागा ही मराठा समाजासाठी गृहीत धरली जात होती. पण आता तसं नाही आहे. आता या सगळ्या ऑप्शन्स खुल्या झालेल्या आहेत आणि ते झालेलं आहे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे. त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन अपयशी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. त्यांनी तरुणांसाठी अनेक दरवाजे ओपन करून दिलेले आहेत, पण त्याचं विश्लेषण मात्र केलं जात नाही आहे. कालचे जर काही वर्तमानपत्र तुम्ही काढून बघितले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या सगळ्या वर्तमानपत्रांनी मनोज जरांगे पाटलाला सरकारने कशा पद्धतीनं फसवलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटचा काही फायदा होणार नाही अशा प्रकारची बातम्या त्यांनी छापलेल्या आहेत. पण हैदराबाद गॅझेटचा फायदा होईल किंवा सातारा गॅझेटचा फायदा होईल की नाही हा विषय नाही आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या तरुणांना किती दरवाजे उघडे करून ठेवलेले आहेत हा खरा महत्त्वाचा विषय आहे. आता हे रिझर्वेशन जरी घटनात्मक नसलं, GR काढून दिलेलं असलं तरीही याचा फायदा मात्र अनेक तरुणांना होऊ शकतो. पण हे रिझर्वेशन जोपर्यंत घटनात्मक होत नाही तोपर्यंत याला प्रोटेक्शन देखील मिळणार नाही. आता घटनात्मक कसं होईल, जर ज्या पद्धतीनं तामिळनाडूने याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. यासाठी या आरक्षणाचा कायदा पास करावा लागेल, तो केंद्राकडे पाठवावा लागेल. केंद्रातल्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होईल, घटनादुरुस्तीचं विधेयक आणलं जाईल आणि हे आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल 9 मध्ये जोडलं जाईल. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत त्याला प्रोटेक्शन मिळणार नाही. EWSच्या आरक्षणाला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आपल्याला माहिती असेल की घटनादुरुस्ती आणली गेली 2019 मध्ये आणि आर्टिकल 15 आणि 16 मध्ये घटनादुरुस्ती करून त्याच्यासाठी खास प्रोव्हिजन्स या घटनेमध्ये करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं त्याला एक वेगळं प्रोटेक्शन आपल्याला मिळालेलं पाहायला मिळू शकतं. पण मराठा समाजाच्या मिळालेल्या या आरक्षणाला अजूनही प्रोटेक्शन नाही आहे. जरी हे सगळे पर्याय मनोज जरांगे पाटलांनी उपलब्ध करून दिले असले तरीही या आरक्षणाला अजूनही प्रोटेक्शन मिळालेलं नाही. एकूणच काय तर जे पूर्ण आरक्षण आहे OBCचं, त्या OBCच्या आरक्षणाला देखील घटनात्मक जे संरक्षण आहे ते संरक्षण अजूनही मिळालेलं नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये त्याला घटनात्मक संरक्षण द्यावं लागेल. आपल्याला नेमकं मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांनी खुरळ करून दिलेल्या या सगळ्या पर्यायाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.